अधिक मासानिमित्त आदमापूर येथे रामकृष्ण हरीच्या अखंड गजरात नामजप यज्ञ, चंदगड तालुका वारकरी संप्रदायासह शेकडो वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ आणि महाआरतीने सोहळ्याची सांगता. मुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं श्री क्षेत्र सद्गुरू बाळूमामा मंदिरात अधिक मासानिमित्त चंदगड तालुका वारकरी संप्रदाय आणि सद्गुरू दळवीकाका सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय नामजप यज्ञ सोहळा भक्तिभाव आणि उत्साहात पार पडला. दिवसभर मंदिर परिसरात राम कृष्ण हरी आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषांचा अखंड निनाद घुमत राहिल्यानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. पहाटे काकडा आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ज्ञानेश्वरीच्या पहिल्या आणि 12व्या अध्यायाचं पारायण करण्यात आलं. हरिभक्तपरायण नानासाहेब पाटील महाराज, हरिभक्तपरायण जनार्दन सुतार महाराज आणि हरिभक्तपरायण बाळासाहेब पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात चंदगड तालुक्यासह परिसरातील शेकडो वारकरी आणि भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. नामजप यज्ञात सहभागी झालेल्या भाविकांनी अखंड नामस्मरण करत आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला. दुपारच्या सत्रात संपूर्ण चंदगड तालुका हरिपाठ मंडळाच्या वतीनं सामुदायिक हरिपाठ सादर करण्यात आला. हरिपाठामुळे वातावरणात भक्ती, श्रद्धा आणि संत परंपरेचे संस्कार अधिक दृढ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. संध्याकाळी हरिभक्त परायण नंदकुमार गावडे यांनी नामस्मरणाचं महत्त्व, संत विचार आणि समाज जीवनातील अध्यात्माची गरज यावर मार्गदर्शन केलं. त्यानंतर हरिभक्त परायण सुरेश गावडे यांनी पंचपदी सादर करून उपस्थितांना भक्तिरसात रंगवलं. सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ठरलेलं कीर्तन हरिभक्त परायण डॉक्टर विश्वनाथ पाटील यांनी सादर केलं. संत वाङ्मय, अध्यात्म आणि समाज प्रबोधनाचा सुंदर संगम साधणाऱ्या या कीर्तनानं उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. पखवाज, वीणा आणि हार्मोनियमच्या सुरेल साथीमुळे कीर्तनाला विशेष रंगत प्राप्त झाली. सायंकाळी सद्गुरू बाळूमामांच्या महाआरतीनं कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी समाजात सद्भावना, नैतिक मूल्य आणि आध्यात्मिक संस्कार वृद्धिंगत होण्यासाठी प्रार्थना केली. चंदगड तालुका वारकरी संप्रदाय आणि श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर ट्रस्ट आणि सर्व वारकरी बांधवांच्या सहकार्यामुळे हा सोहळा भक्ती, सेवा, समर्पण आणि सामाजिक एकात्मतेचा प्रेरणादायी उत्सव ठरला. अधिक मासाच्या पावन पर्वात आयोजित या नामजप यज्ञामुळे वारकरी संप्रदायातील भक्ती आणि समाज प्रबोधनाची परंपरा अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.